प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये, या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर यांनी शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर हे फेसबुक देखील पेज आपण सुरू केलेलं आहे. त्या पेजला देखील आपण फॉलो करूयात, लाईक करूयात आणि त्या ठिकाणामध्ये देखील आपण सबस्क्राईब करूयात, जेणेकरून हे वचन अनेक लोकांपर्यंत जाईल आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये हे परमेश्वराचं वचन कार्य करेल. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची आणि आपल्यामध्ये त्रिभुवन पास्टर येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. सर्व आनंदित आहोत आपण. अजून एनर्जी उरली आहे का? आहे आहे आहे. आज काय? पाम संडे, जावळ्याचा रविवार. जावळ्याचा रविवार. आम्ही पण लहान असताना जावळे घ्यायचो, हलवत हलवत जायचो, आनंद करायचो, परंतु त्याचा अर्थ आम्हाला कधीच समजला नाही, कधीच समजला नाही. अनेक वेळा आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, परंतु आम्हाला याचा अर्थ कधीच समजला नाही. जावळाचा रविवार आहे, पाम संडे आहे. हा विशेष करून कुठला कालावधी आहे? ह्याने सर्व केलं हे बरोबर आहे, परंतु हा एक शेवटचा आठवडा. शेवटचा आठवडा कोणाच्या जीवनामधला? 3.5 वर्षाची जी मिनिस्ट्री आहे, 3.5 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये राहिलेला हा शेवटचा आठवडा. तिकडे आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कुठला आठवडा आहे? परतीचा. येशू ख्रिस्त आला या जगामध्ये. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्यांनी सर्व आपलं काम केलं, मिनिस्ट्री केली. शेवटचा आठवडा राहिलेला आहे. आज रविवारपासून त्याचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. हे लक्षात ठेवा, हे कोणीही विसरू नका. शेवटचा आठवडा आहे त्याचा. ह्या पृथ्वीवरती शेवटचा आठवडा आहे. हा आठवडा कसला आहे? स्वच्छतेचं अभियान. स्वच्छतेचं अभियान आहे. येशू ख्रिस्ताने काय केलं? हा स्वच्छतेचा अभियान म्हणून हा आठवडा त्या ठिकाणी पाहिला जातो. येशू ख्रिस्ताने आपल्याकडे लक्ष कधीच दिलं नाही. आता तुम्हाला कळेल या ठिकाणी ईस्टर आणि ईस्टर नंतरचं आणि संपूर्ण त्यानंतरचा कालावधी जो आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला एक प्रकारची आयडिया येईल, एक प्रकारची समज येईल आणि त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन ह्या पाम संडेकडे, ह्या गुड फ्रायडेकडे, ह्या मॉन्डी थर्सडेकडे, ह्या ईस्टर पुनरुत्थानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होणार आहे, यात काय शंका नाही. आणि म्हणून
परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यासाठी मत्तईचा 21वा अध्याय परमेश्वराने येशू ख्रिस्ताने काम केलं, आपल्या पित्याची आज्ञा पाळली, 3.5 वर्ष ह्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे, त्याची मिनिस्ट्री. आणि आता तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये त्याची मिनिस्ट्री आहे. आणि ह्या ठिकाणी मत्तई 21 मध्ये पहिल्या वचनापासून ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य जैतुनाच्या डोंगरावरून खाली आलेले आहेत, जैतुनाच्या डोंगराच्या पायथ्याशी. आणि जैतुनाच्या डोंगराच्या पायथ्याशी तेथे गाव आहे, त्या गावामध्ये नुसतं अंजिराची झाडं आहेत आणि म्हणून त्या गावाला बेतफगे किंवा बेतफेज हे नाव, इंग्रजीमध्ये बेतफेज असं म्हणतात, मराठीमध्ये बेतफगे असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी अंजिराचे झाडे पुष्कळ प्रमाणामध्ये आहेत. तेव्हा येशू 2 शिष्यांना असे सांगून पाठवतो, जा समोरच्या गावामध्ये, म्हणजे बेतफगेमध्ये तुम्ही जा, त्या ठिकाणी लगेच तुम्हाला बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील. हे लाल अक्षरामध्ये लिहिलेले आहे, येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून मजकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. हे कमांड आहे, हे कमांड आहे येशू ख्रिस्ताचं. कोण आहे? तो देव आहे, तो हृदय जाणणारा देव आहे, तो सर्व जाणतो, तो सर्व जाणतो. लोकांना जरी माहीत नसेल, या ठिकाणी सर्वजण गोळा झालेले आहेत, सर्व गोंधळ चाललेला आहे त्या ठिकाणी. परंतु येशू ख्रिस्ताला काय करायचं, काय होणार आहे, कुठं तो जाणार आहे, त्याला आनंद होता. त्यांनी आनंदानं त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. राजा या नातानं त्यांनी प्रवेश केलेला आहे, कारण की परमेश्वरानं त्याच्या पित्याने जी काही त्याला कामगिरी दिली होती, ती कामगिरी सोपवण्यासाठी, ती कामगिरी संपवण्यासाठी आता फक्त 1 आठवडा राहिलेला आहे. आणि 1 आठवड्यानंतर ती पूर्तता होणार आहे आणि तो परत आपल्या पित्याकडे जाणार आहे. हा आनंद त्याला आहे. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो, ते सोडून मजकडे आणा. आणि कोणी तुम्हाला विचारलं तर सांगा की प्रभूला याची गरज आहे. मत्तई 17:5, मत्तई याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन, ह्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन आहे की वाणी झाली डोंगरावरती. ढगांनी त्या ठिकाणी त्यांना आवरण केलं होतं आणि त्याच्यामधून एक वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मी ह्याच्यावरती संतुष्ट आहे. नुसतं संतुष्टच नाही, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, मी त्याच्यावरती संतुष्ट आहे. मात्र तुम्ही काय करा? तुम्ही त्याचे ऐका. का सांगितलं आम्हाला? का सांगतो आपण लेकरांना? आपण का सांगतो? आज्ञा का करतो आपण लेकरांना? कारण लेकरं ऐकत नाहीत. परमेश्वराला माहिती आहे, माझे लेकरं मी माझ्या प्रतिरूपाचं, मी ज्यांना
निर्माण केलेलं आहे ते माझं ऐकत त्याला अनुभव आला एदेन बागेमध्ये. हे सर्व प्रकार कशासाठी आहे? आज पाम संडे, माउंडी थर्सडे, नंतर गुड फ्रायडे, नंतर ईस्टर, हे कशासाठी उत्पन्न झालं? हे कशासाठी तयार झालं? त्या दिवसामुळे ज्या वेळेला एदेन बागेमध्ये त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची अवज्ञा करण्यात आलेली आहे. पाप आलं, पाप आलं. तो म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावरती मी संतुष्ट आहे, तुम्ही त्याचे ऐका. पहिली गोष्ट ह्या स्वच्छतेच्या अभियानमध्ये आम्हाला काय समजते, तर आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. गृहीतराचं आम्ही त्याचं ऐकत नाही. किती वेळा गोष्टी अशा आहेत आम्हाला माहीत असतात, इतरांना जरी माहीत नसलं तरी आम्हाला माहिती आहेत की आम्ही त्याचं ऐकलेलं नाही आहे. आम्ही तेच ऐकलं. म्हणून ह्या ठिकाणी तो म्हणतो, पिता सांगतो त्याचं तुम्ही ऐका. पेत्राला जेव्हा टॅक्स भरायचा होता ना, जेव्हा त्याला कर भरायचा होता, तो काय म्हणाला? पेत्राला म्हणाला, घे हे तुझं गळ घे, हे तिथं टाक, आणि त्या ठिकाणी जो पहिला मासा येईल त्याच्या तोंडामध्ये ते 2 नाणे असतील, ते 2 नाणे तू घेऊन ये, आणि त्यानंतर माझाही कर भर आणि तुझाही कर भर. ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ना, पित्याने सांगितलेलं आहे, माझा प्रिय पुत्र त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहे, त्याचं तुम्ही ऐका. माशाने ऐकलं का? माशाने ऐकलं का? ऐकलं. काय केलं त्यांनी? 2 नाणी त्यांनी गिळली. पेत्राला सांगितलं होतं, पेत्राने ऐकलं का? पेत्राने ऐकलं. तो गेला, त्यांनी टाकलं ते, आणि त्यानंतर तो मासा आला. तुला बघ, ते 2 नाणे नुसती गिळायची नाहीत, तर त्या ठिकाणी तू काय करायचं? गळ आल्यानंतर त्या गळाला तू त्या ठिकाणी लटकायचं, आणि त्याप्रमाणे पहिला मासा तिथं आल्या की तू त्या ठिकाणी वर जायचं आणि त्या ठिकाणी ही नाणी द्यायची. कुरिअर सर्व्हिस आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये. कुरिअर सर्व्हिस पण आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. त्यांनी ऐकलं. पेत्र रात्रभर थकलेला आहे. पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे. सगळे बघितले की त्याला भूत 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 म्हणतात. आणि त्यानंतर काय झालेलं आहे? रात्रभर पेत्रांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच मासे मिळाले नाहीत, आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? तो त्या ठिकाणी निराश आहे. येशू ख्रिस्त त्याला बघतो, पाहतो, आणि त्याला बोलतो की त्या ठिकाणी तू काय कर, थोडं उजवीकडे त्या ठिकाणी जाळं टाक, आणि तो जाळं टाकतो, आणि त्याला 153 मोठे मासे मिळतात. कोणाचं ऐकलं त्यांनी? रात्रभर त्यांनी तिथं प्रयत्न केला, तिथं एकही मासा नाही. परंतु त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानी पित्यानी जेव्हा त्यांना त्या माशांना सांगितलं, जा तुम्ही घोळका करून तिथं जा, 153 पेक्षा जास्ती मोठा घोळका होता, आणि त्याप्रमाणे त्यांनी तो मासे पकडलेले आहेत. कोणामुळं झालं ते? येशू ख्रिस्तामुळे. त्याचं ऐकणं फार गरजेचं आहे. शेवटचा आठवडा आहे. जी काय चर्चेसमध्ये त्रुटी आहे, आमच्या जीवनामध्ये त्रुटी आहेत, आमच्या जीवनामध्ये जे त्या ठिकाणी आम्हाला समज नाही, आम्ही ज्या गोष्टी चुकीच्या गोष्टी करतो त्या गोष्टी आम्ही करू नाही, परंतु आम्ही येशू ख्रिस्ताचं ऐकायचं, त्याच्या पित्याचं ऐकायचं. हे वचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्ही ते ऐकलं पाहिजे. कोणी जर विचारलं तर त्यांना सांगा, प्रभूला याची गरज आहे. ती गाढवी आणि त्याच्याजवळ असलेलं ते शिंगरू दोन्हीही त्या ठिकाणी घेऊन या. दोन्ही घेऊन याची काय गरज आहे हो? दोन्ही घेऊन याची काय गरज आहे? ती गाढवी आहे आणि तिच्यासोबत ते शिंगरू आहे. कोणावरती बसणार? ते शिंगरू ते अत्यंत आत्ताच नुकतं जन्मलेलं आहे, ते स्वच्छ आहे, त्या ठिकाणी ते निर्मळ आहे, निर्मळतेचं प्रतीक आहे, त्याच्यावरती कोणी बसलेलं नाहीये, म्हणून तो त्या शिंगरावरती बसणार. आणि म्हणून तो म्हणतो की ती गाढवी आणि शिंगरू आहेत, दोघांना त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी या.
वादळ आली, वादळांना सांगितलं त्याने शांत हो, वादळांनी ऐकलं, हो की नाही? मृत लाजर, हात बांधलेले, पाय बांधलेले, तोंड त्या ठिकाणी बांधलेलं, सर्व काही आहे त्या ठिकाणी, तो ऐकतो. मृत लाजर त्या ठिकाणी परमेश्वराचा ऐकतो. का ऐकतो तो? कारण परमेश्वर पित्याने सांगितलेलं आहे त्याला, तुम्ही त्याचं ऐका, सर्वांनी तुम्ही त्याचं ऐका, तुम्ही त्याचं ऐका. ते अंजिराचं झाड ज्या वेळेला त्याला फळ मिळालं नाही, ते अंजिराचं झाड, ते येशू ख्रिस्ताचं ऐकतं. येशू ख्रिस्त म्हणाला, ह्यानंतर तुला फळ येणार नाही. जळून गेलं, ते जळून गेलं. सर्वजण ऐकतात, सर्व ऐकतात, सर्व ऐकतात. वादळ ऐकतात, ते घाणेरडे आत्मे त्याच्यामधून येतात, बाहेर येतात. ते म्हणाले, आम्हाला इकडे तिकडे जाऊ देऊ नको, आता तुझा आमचा का संबंध, का तू आम्हाला त्रास देतो? ती डुकरं आहेत ना, त्यांच्यामध्ये आम्हाला जाऊ दे, तू सांग. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते पण ऐकतात, घाणेरडे आत्मे पण ऐकतात येशू ख्रिस्ताचं. मग आम्ही का ऐकत नाही? आणि त्यामुळे तर त्यांनी सांगितलेलं आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचं तुम्ही ऐका. तुम्हाला ठाऊक आहे, एदेन बागेमध्ये मी माझ्या लेकरांना सांगितलं होतं ते खाऊ नका, परंतु त्यांनी अवज्ञा केली आणि त्यामुळे हे सर्व काही झालेलं आहे. काय त्या ठिकाणी म्हणत आहे? 4थं वचन, 21-4. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून ते झाले. ते असे की सियोनाच्या कन्याला सांगा, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावरती बसलेला आहे. काय त्या ठिकाणी? सियोनाच्या कन्याला सांगा, तो अत्यंत प्रवेश करत आहे. कशामध्ये प्रवेश करत आहे? यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. आणि त्यावेळेला तो म्हणतो, आणि ती जी काही प्रॉफेसी सांगितण्यात आली होती, संदेष्टाच्या द्वारे जे काही सांगितण्यात आले होते, जकरिया 9:9 मध्ये, आणि त्यामध्ये ते लिहिलेलं आहे, ही मत्ते 21:5 मध्ये ही जी भविष्यवाणी केलेली आहे, ती भविष्यवाणी ह्याची पूर्तता ह्या ठिकाणी होते. जे काही त्यांनी सांगितलं होतं जकरिया 9:9 मध्ये, पहा तुझा राजा, तो राजा आहे, राजा आहे, तो राजा आहे, आणि तो तुझकडे येत आहे, आमच्याकडे येत आहे. आजचा दिवस राजा आमच्याकडे येत आहे. तो सौम्य आहे, लीन आहे, नम्र आहे. त्या राजाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जकरियामध्ये. कसा आहे तो? लीन आहे, नम्र आहे, सौम्य आहे, आणि म्हणून तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावरती कशासाठी बसला आहे? सौम्य आहे म्हणून, सौम्य आहे म्हणून, लीन आहे, नम्र आहे, सौम्य आहे, तो राजा आहे, आणि तो आमच्याकडे येत आहे. आणि म्हणून आम्ही काय त्या ठिकाणी करायचं? सौम्य आहे, आणि म्हणून तो कशावरती बसलेला आहे? तो गाढवीच्या शिंगरावरती बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूला सांगितल्याप्रमाणे केले. गाढवी शिंग आणून त्यांनी त्याच्यावरती आपली वस्त्रे घातली व तो त्या ठिकाणी बसला. गाढव हे शांतीचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे, नम्रतेचं प्रतीक आहे गाढव. आणि त्याप्रमाणे तो राजा सौम्य आहे, यासाठी तो गाढवावरती बसलेला आहे. गाढवावरती बसलेला, लक्षात घ्या. सर्वजण त्या ठिकाणी येत आहेत, सर्वजण त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्याप्रमाणे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय आहे? त्या गाढवावरती बसून त्या ठिकाणी तो निघालेला आहे. कोण आहे तो? राजा आहे. कोण आहे तो? शांतीचं प्रतीक आहे गाढव हे. नाहीतर तो घोड्यावरती बसलेला असता, युद्धवीराप्रमाणे त्या घोड्यावरती बसलेला असतात, त्याच्यावरती मुकुट असतं, त्याला चांगले वस्त्र त्यांनी परिधान केलेले असते, त्याच्या हातामध्ये तलवार असती. पण सर्व त्याचे शिष्य गोंधळून गेलेले आहेत. अरे सर्वजण ओरडलेला आहे की परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, होसान्ना 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 होसान्ना.
ह्या ठिकाणी तो राजा म्हणून आहे, परंतु ह्या ठिकाणी चित्र अत्यंत अत्यंत वेगळं आहे. त्या ठिकाणी चित्र काय चित्र वेगळं आहे. सर्वजण काय करत आहेत, आपली कपडे काय करत आहेत, त्यांनी घातलेली जी वस्त्र त्या ठिकाणी खाली टाकत आहेत. त्या गाढवावरती शिंगरावरती त्यांनी टाकलेली आणि त्याच्यावरती बसून त्या ठिकाणी तो निघालेला आहे. डोळ्यासमोर एक चित्र चित्रित करा. काय त्याचा पोशाख असेल येशू ख्रिस्ताचा. झगा होता, झगा, संपूर्ण झगा, बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी ते शिंगरू आल्यानंतर त्याच्यावरती तो बसला असेल. कल्पना करा, कल्पना करा. आता तो झगा असल्यानंतर त्या झग्याच्या साह्यानं कसं काय बसता येईल. बसता येईल का. पॅन्ट असली तर त्या ठिकाणी त्याच्याने बसता येईल, परंतु त्या ठिकाणी त्यांनी तो झगा घातलेला आहे. तो झगा त्याला दोन्ही हातांनी वर करावा लागेल आणि दोन्ही हातांनी वर करून त्याला त्या शिंगरावरती बसावं लागेल. बरोबर आहे. त्याच्या पायामध्ये चप्पल, त्याचे पाय धुळीने माखलेले, त्या ठिकाणी तो गाढवावरती बसलेला, त्याचा झगा थोडासा वर झाला असेल, गुडघ्यापर्यंत वर झालेला असेल आणि असा तो त्या ठिकाणी येत आहे. यरुशलेममध्ये त्याने शिरकाव केलेला आहे आणि सर्व आणि ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, तो तुमचा राजा पहा तुमच्याकडे तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावरती म्हणजे गाढवीच्या शिंगरावरती बसलेला आहे. कोण आहे, आमचा राजा आहे. त्याची अवस्था बघा कशी आहे. तो राजा आहे, आमचा राजा आहे. तो सौम्य आहे, तो लीन आहे, तो नम्र आहे. असा जर आमचा जर राजा असेल, कोणाला जर सांगितलं हा आमचा राजा म्हणलं तर त्या ठिकाणी ते लोक आम्हाला काय म्हणतील, काय म्हणतील आम्हाला. असला कसला तुमचा राजा. बघा त्याचे पाय बघा, त्याचं झगा बघा कुठं गेलेलं आहे, काही त्याला भान पण नाही त्या ठिकाणी. आणि ती लोक ह्या माणसाने तर काहीच घातलं नाही. त्याचे जे शर्ट होतं ते काढलं ते गाडवावरती टाकलं. तो तसाच ते अंगामध्ये काहीच नाही. अशी लोक त्याच्या पाठीमागे, अशी लोक त्याच्या पाठीमागे. आणि सर्वजण ओरडत आहेत त्या ठिकाणी, होशियाना होशियाना. होशियाना म्हणजे काय. ओ किंग सेव अस, सेव अस, सेव अस. आम्हाला वाचव. ती बंधनामध्ये होती. दे वर इन कॅप्टिव्स. बंधनामध्ये होती. पुष्कळ त्यांना बंधनं होती. पुष्कळ त्यांना बंधनं होते. घाणेरड्या आत्म्याची बंधनं होती. काही आंधळे होते, काही लुळे होते, काही पांगळे होते, काही घाणेरड्या आत्म्याने ग्रस्त झालेले होते. असा सर्व समुदाय त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे होता. त्याच्यामध्ये परुषी आणि सदुकी पण त्या ठिकाणी आहेत. हे आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी याचा अर्थ काय, त्यांनी आपले कपडे त्याच्यावरती टाकले. जसे ते होते तसं त्यांनी त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे त्यांचा. त्याच्याकडे काही नाही द्यायला, काही नाही. त्यांना कपडे आहेत, झावळे आहेत, काहींनी झावळेच त्या ठिकाणी टाकले, काहींनी त्या ठिकाणी आपले कपडे त्या ठिकाणी पसरलेले आहेत. परमेश्वराचा आदर केला. कोण आहे तो, राजा आहे. शिष्याने कळायला मार्ग नाही, अरे हा कुठल्या प्रकारचा राजा आहे, कुठल्या प्रकारचा हा राजा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, त्याने काय समजायला तयार नाही. आणि अशा रीतीने ते होशियांना म्हणतात. होशियांना म्हणजे आम्हाला वाचव, वाचव, वाचव. सर्वजण त्या ठिकाणी बंधनामध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांची एकच आरोळी आहे. ते प्रभूला त्या ठिकाणी प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद देत असो, त्याचा गौरव ते करत होते. परंतु त्याच वेळेला सर्वात महत्वाची त्यांची जी प्राथमिक त्यांची गरज होती, त्या ठिकाणी काय कर, तू आम्हाला वाचव, वाचव, वाचव. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावरती वस्त्रे घातली व तो बसला. आणि पुढे चालणार व मागे चालणार लोक गजर करत राहिले, दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित ऊर्ध्वलोकी होसाना. लोक समुदाय म्हणाले, गालिलेतील नासरेथाहून आलेला हा येशू संदेशा नाही, तो यरुशलेमेत आल्यावर 10वं वचन. सर्व नगर गजबजलेले व म्हणाले, सर्व नगर गजबजलं होतं,
गोंधळ चाललेला आहे. काय म्हणतात, हा कोण? तारणारा आहे तो. 3.5 वर्ष त्याचे होत आलेत. आता थोड्या कालावधीने 1 आठवड्यानंतर त्या ठिकाणी तो वर घेतला जाणार आहे. त्या ठिकाणी तो क्रुसावरती दिला जाणार आहे. आणि सर्वजण काय विचारतात, काय म्हणतात त्या ठिकाणी, हा कोण? आमची परिस्थिती अशीच आहे. आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नाहीतर एवढ्या खुर्च्या त्या ठिकाणी रिकाम्या राहिल्या नसत्या जर आम्हाला समजलं असतं तर. फार गंभीर आहे. फार गांभीर्याने आम्ही हे घेतलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने कधी त्या ठिकाणी वरवर केलं नाही, वरवर घेतलं नाही. त्या ठिकाणी तो फार गंभीर होता, फार गंभीर होता. आणि ह्या ठिकाणी ते म्हणतात, हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? एवढे दिवस ते त्याच्यावरती होते आणि त्यावेळेला हा कोण आहे ते म्हणतात. तो घोड्यावरती बसून आला नाही, सर्वांनी त्यांना ओळखलं असतं. चांगला पोशाख घालून त्या ठिकाणी सजून धजून आला असतं तर सर्वांनी ओळखलं असतं, हा राजा आहे. परंतु त्याप्रमाणे त्यांनी केलं नाही. एक साधारण व्यक्ती गाढवावरती बसून, कोणी आम्हाला जर चॅलेंज जर केलं, त्या गाढवावरती बसून दाखव म्हणलं तर आम्ही चर्चमध्ये बसून जाऊ का? अगदी हृदयापासून मला सांगायचं, जर आपल्याला जर कोणी सांगितलं त्या ठिकाणी, बाबा गाढवावरती बसून त्या ठिकाणी एवढे चक्कर मारून या, चर्चच्या भोवती एवढे चक्कर मारून या तुम्ही, करू का? आपण का नाही करणार? येशू ख्रिस्ताने सांगितलं ना, त्याचे शिष्यांचे त्यांनी पाय धुतले आणि नंतर तो काढणाला, जसं मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे तसं तुम्हीही इतरांचे पाय तुम्ही धुवा. मग हा कित्ता घालून दिला नाही का आम्हाला गाढवावरती बसण्याचा? का करत नाही मी? का करत नाही मी? तो तारणारा आहे ना आमचा, तो येशू ख्रिस्त आहे ना आमचा, तो आमच्यावरती प्रीती करतो ना, तो आम्हाला दररोज दया देतो ना. त्यामुळं आमचा त्या ठिकाणी आम्ही अजून मृत झालो नाही, आम्ही जिवंत आहोत. त्याची दया करुणा दररोज त्या ठिकाणी नूतन असते, नूतन असते. आमच्या पातकाच्या मानानं त्यांनी कधीही आम्हाला शासन केलं नाही हो. इतका तो कन्याळू, प्रेमळ, दयाळू आहे. का मी बसू नये? मी म्हणतो का मी बसू नये? आमचा राजा तो सौम्य आहे, सौम्य आहे. का आम्ही बसू शकत नाही? आम्ही सौम्य नाही, आम्ही लीन नाही, आम्ही नम्र नाही. आमच्यामध्ये ती प्रीती नाही आहे, ती प्रीती नाही आहे. त्यांनी म्हणलं, मी जशी प्रीती केली तशी इतरांवर प्रीती कर, जशी मी दया केली तशी इतरांवरती दया कर, जसं मी त्या ठिकाणी क्षमा केली तशी इतर. 3 गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आम्ही करतो का? नाही करत, नाही करत. अपूर्णता आहे. तो लीन झाला, नम्र झाला, गाढवीच्या शिंगरावरती तो बसला आणि तो यरुशलेमेमध्ये आला. सर्वजण होसाना होसाना करतात. काय त्यांनी नम्रतेचं दर्शन दाखवलं. ख्रिस्ती लेकरानं, ख्रिस्ती त्याच्या बिलीवरनं, ख्रिस्ती त्याच्या लेकरानं काय असलं पाहिजे? लीन आणि नम्र असलं पाहिजे, लीन आणि नम्र असलं पाहिजे. कुठेपर्यंत? त्या ठिकाणी तोपर्यंत तो बसला त्याच्यावरती. कोण आहे तो? त्याचं नाव काय दुसरं? कृपा आहे. त्याचं नाव कृपा आहे. त्याचं नाव कृपा आहे. 2 कोरिंथी 12:9 त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन आहे की माझी कृपा तुला पुरेशी आहे. 3 वेळा पावलांनी प्रार्थना केली, परंतु त्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने त्याला दिलं नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाला की माझी कृपा तुला पुरेशी आहे. हे लाल अक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे बरं का. माझी कृपा तुला पुरेशी आहे. आणि म्हणून पौल म्हणतो की जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त. कारण की जेव्हा मी अशक्त, जेव्हा मी संकटामध्ये असतो, जेव्हा मी अडचणीत असतो, तेव्हा मी अत्यंत आनंदी असतो. तेव्हा मी अशक्त. कारण की जेव्हा मी अशक्त तेव्हा परमेश्वराची जी कृपा जी आहे, परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते माझ्यावरती उतरतं. कधी? मी नम्र असल्यानंतर,
मी लीन असल्यानंतर, मी सौम्य असल्यानंतर, आणि म्हणून ती कृपा त्यांनी दिलेली आहे. ती कृपा आमच्या जीवनामध्ये कार्यरत होण्यासाठी आम्ही अत्यंत नम्र असलं पाहिजे, सौम्य असलं पाहिजे, लीन असलं पाहिजे. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्या गाढवावरती बसला, ते गाढव अगदी नम्रतेचं प्रतीक आहे. ते गाढव त्या ठिकाणी कशाचं? सौम्यतेचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे, शांतीचं प्रतीक आहे. तसं जर येशू ख्रिस्त आमच्या सहभागितेमध्ये जर पाहिजे, जर आमच्या जीवनामध्ये जर पाहिजे, तर आम्ही नम्र असलं पाहिजे. आणि नम्र असल्यानंतर येशू ख्रिस्त त्या गाढवावरती म्हणजे आमच्यावरती बसतो. म्हणजे जेव्हा आम्ही नम्र होतो त्यावेळेला ती कृपा आमच्यावरती त्या ठिकाणी उतरते. त्याशिवाय उतरत नाही बरं का. कृपा आहे, सर्वांना मला माहिती आहे. हो, परमेश्वराची कृपा आम्हाला पुरेसी आहे, पुरेसी आहे. अहो पण पुढं काय? पुढं रस्ता काय? पुढं रस्ता फार खडतरीचा आहे. आम्ही नम्र असलं पाहिजे, नम्र असलं पाहिजे. येशू सौम्य होता, नम्र होता, लीन होता. त्याचं नाव कृपा आहे. आणि तो त्या गाढवावरती बसला. जर आमची इच्छा अशी जर आहे की ती कृपा आमच्या जीवनामध्ये कार्यरत असल्या पाहिजे, आमच्या कुटुंबामध्ये, तर आम्ही गाढवासारखं नम्र होऊन, लीन होऊन त्याच्यासमोर वाकलं पाहिजे. आणि मग नंतर तो येतो, आमच्यावरती बसतो. म्हणजे ती कृपा आमच्या जीवनामध्ये कार्यरत येते. नम्र असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही नम्र असलं पाहिजे, लीन असलं पाहिजे बरं का, लीन असलं पाहिजे. पहिली गोष्ट, त्याचं ऐकलं पाहिजे सर्व. येस. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रय विक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सर्वांचे चौरंग व कबूतर विकणाऱ्या बैठका पालथ्या केला. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असं लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही ते लुटारांची गुहा करत आहात. प्रार्थना मंदिर आहे, प्रार्थना मंदिर आहे. कुठे दिलेले आहे? एशिया 56 आणि 7 मध्ये ह्या ठिकाणी दिलेली की माझ्या परमेश्वराचं घर हे आहे आणि हे प्रार्थना मंदिर आहे, प्रार्थना मंदिर आहे. हे जे काही भाकीत केलेलं आहे, हे जे काही त्या ठिकाणी बोललेलं आहे, हे संदेष्टाच्या द्वारे जे काही सांगण्यात आलेलं आहे ते ह्या अध्यायामध्ये 21:13 मध्ये, मग ते 21:13 मध्ये ह्याची पूर्तता झालेली आहे. माझं परमेश्वर, माझ्या पित्याचं घर हे प्रार्थना मंदिर हे असेल. एशिया 56 आणि 7 मध्ये. आणि इर्म्या 7 आणि 11 मध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, परंतु तुम्ही ते लुटारांची गुहा केली आहे. लुटारांची गुहा. हे दोन्ही त्या ठिकाणी प्रोफेसिस ज्या केलेल्या आहेत, संदेष्टाच्या द्वारे जे काही ह्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, एशिया 56:7 आणि इर्म्या 7:11 मध्ये ह्या ठिकाणी त्याची पूर्तता. माझ्या घरात प्रार्थना मंदिर म्हणतील असं लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही हे लुटारांची गुहा करत आहात, लुटारांची गुहा करत आहात. काय ह्या ठिकाणी तिसरं त्या ठिकाणी आम्हाला शिक्षण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जाता जाता देतो? मंदिरामध्ये गेलेला आहे, तो मंदिरामध्ये गेलेला आहे. आज मंदिर शुद्ध असणं किती गरजेचं आहे, किती गरजेचं आहे, किती गरजेचं आहे. ते मंदिर म्हणजे आमचं मंदिर आहे, आमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे. पवित्र आत्मा त्यामध्ये वास करत आहे. नेहमी ते मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे. आम्ही हे मंदिर नेहमी आम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो, पौल त्या ठिकाणी त्या वचनाच्या द्वारे म्हणतो, तुम्हाला ठाऊक नाही का तुम्ही तुमचे नव्हत, तुम्ही तुमचे नाहीये, तुम्ही परमेश्वराचे मंदिर आहात आणि त्यामध्ये पवित्र आत्मा वास करत आहे. पवित्र आत्मा वास करतो. किती वेळा आम्ही त्या ठिकाणी आम्हाला ठाऊक नसतं की पवित्र आत्मा त्या ठिकाणी, आम्हाला ठाऊक नसतं की आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी परमेश्वराला कलंक लागेल या प्रकारे आम्ही त्या गोष्टी करतो. तिसरी गोष्ट परमेश्वर सांगतो, सर्वजण गोंधळ करायला लागले. सर्वजण म्हणतात हा कोण आहे, कोणाला माहित नाही हा कोण आहे. परंतु त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने जे काही केलं त्यांनी प्रॅक्टिकल केलं बरं का. त्याच्या शिष्यांना काही एक सांगितलं नाही. त्यांनी जे काय केलं ते त्याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे.
त्यांनी त्या ठिकाणी घेतलं. सर्व त्या ठिकाणी मंदिरामध्ये जे चाललेलं होतं, सर्व काही मंदिरामध्ये चाललेलं, फक्त प्रार्थनेशिवाय आणि परमेश्वर त्या ठिकाणी वस्ती करतो आणि वचनाशिवाय ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं त्या मंदिरामध्ये काहीही असता कामा नाही. हे तेवढंच खरं आहे, तेवढं सक्तीचं आहे. वचन हृदयामध्ये असलं पाहिजे. ते वचन समजण्यासाठी परमेश्वराने पवित्र आत्मा दिलेला आहे, ते पवित्र आत्मा आमच्यामध्ये असला पाहिजे. आणि फक्त आम्ही परमेश्वराचा गौरव केला पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली गोष्ट आमच्यामध्ये असता कामा नये. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी ते मंदिर स्वच्छ केलं. तसं देखील परमेश्वराने आपल्याला एक गोष्ट सांगितली की नेहमी दररोज दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमचं मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे. दररोज त्या ठिकाणी करा. किचनमध्ये गेल्यानंतर, रात्री सर्व केल्यानंतर, जेवण वगैरे केल्यानंतर, झोपल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी बघतो कट्ट्यावरती सर्व तसेच पडलेलं आहे. सर्व त्या ठिकाणी भाकरीचे तुकडे पडलेले आहेत. सर्व खरकाटं तसंच पडलेलं आहे. त्या ठिकाणी झुरळं, त्या ठिकाणी भरपूर झुरळं त्या ठिकाणी आहेत. आवडेल का? काय करायला अगोदर मस्तपैकी घ्याल, त्या ठिकाणी पातेली उडी आहे, त्या ठिकाणी पातेली घ्याल, त्याच्यामध्ये ते दूध घालाल, चहापत्ती, साखर आणि मस्तपैकी चहा करून आणाल. दोघंही तुम्ही प्याल. काय होईल नंतर? सुरू होईल. काय व्हायचं ते सुरू होतं. अगोदर ते करणार नाही. लगेच चिडचिड आणि भांडे फेकाफेकी सुरू होतं. त्या ठिकाणी स्वच्छता सुरू होते. सर्व स्वच्छता त्या ठिकाणी होते. स्वच्छता झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला जे काय पाहिजे त्या ठिकाणी अगोदर काय? स्वच्छता. हे जर आम्हाला तिथं समजतं तर ते आमच्या मंदिराच्या बाबतीमध्ये का समजू नये? हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. येशू ख्रिस्ताने त्या दिवशी मंदिराचं शुद्धीकरण केलं. नुसतं तेवढ्यापुरतं तेवढं नाही हो, परंतु माझं हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा वास करतोय. देव आहे तो. अनन्या सफिराला कळलं नाही तो देव आहे. अरे अनन्या, कोणाबद्दल तू बोलतोस? तो पवित्र आत्मा आहे, तो देव आहे, तो देव आहे आणि त्याच्याबद्दल तू खोटं बोललास, त्याच्याबद्दल तू खोटं बोललास. दोघंही मेले त्या वेळेला. कशासाठी आला येशू ख्रिस्त? जीवन द्यासाठी आला. बहुतायत जीवन द्यासाठी आम्हाला आलेला आहे. आणि का आम्ही त्याला भाग पाडावा? आम्हाला का आम्ही मरणाची त्या ठिकाणी आम्ही स्वीकारावं? मरण का स्वीकारावं आम्ही त्या ठिकाणी? जीवन का आम्ही स्वीकारू नये? आणि ह्या ठिकाणी आमचं मंदिर स्वच्छ असणं हे फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. मंदिर स्वच्छ करणं, मंदिर स्वच्छ करणं. आणि त्यावेळेला स्वच्छ केल्यानंतर काय झालं? तेव्हा मग आंधळे व लंगडे त्यांच्या मंदिरात आले आणि त्याने बरे केले. हे आंधळे व लंगडे ते समुद्रामध्ये आहेत बरं का. जे त्या ठिकाणी बंधनामध्ये आहेत ते ओरडत आहेत. होशियाना ग्रीक शब्द आहे. होशी आणि आना. होशियाना, हे राजा, आम्ही बंधनामध्ये आहोत. पहा तू आलेला, तो चाललेला आहे तिथून. आणि ते ओरडतात. जसा तो बार्थेमेव आंधळा त्या रस्त्यावरती होता त्यावेळेला त्यांनी गडबड पाहिली आणि ते सर्वजण चाललेले होते आणि ते जात असताना त्यांनी वर्दळ पाहिली, आवाज ऐकला. त्याला डोळ्याला दिसत नव्हतं, परंतु तो म्हणतो, त्याला कळलं हा दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्त. अहो दाविदाचा पुत्र, माझ्यावरती तुम्ही दया कर. असे हे सर्वजण त्या ठिकाणी ते ओरडत आहेत की आम्हाला तू बंधनामधून सोडव. असं त्या ठिकाणी ते काय करत आहेत? ते रडत आहेत. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. आमचं मंदिर आम्ही शुद्ध ठेवलं पाहिजे. आमचं मंदिर आम्ही शुद्ध ठेवलं पाहिजे. कारण जर आमचं मंदिर जर शुद्ध असेल ना, तुमच्याकडे कोणीही येऊ दे, कोणीही येऊ दे, ते बरे होतील. अगोदर त्यांनी आजारांना बरं केलं नाही. अगोदर त्यांनी घाणेरड्या आत्म्यांना काढलं नाही. अगोदर त्यांनी काय केलं?
मंदिराचं शुद्धीकरण करणं हे फार अगत्याचं आहे, हे फार प्राथमिक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हे मंदिराचं शुद्धीकरण करणं फार गरजेचं आहे. फॅमिलीज स्वच्छ करा, चर्चेस स्वच्छ करा, जे काय आहे ते सर्व स्वच्छ करा, वैयक्तिक जीवन ते स्वच्छ करा, मॅरिड लाईफ ते स्वच्छ करा. आमच्यामध्ये हेट्रेडपणा आहे, आमच्यामध्ये काय कटूपणा आहे, कटूपणा आहे, कटूपणा आहे. ती व्यक्ती मला आवडत नाही, ती व्यक्ती मला आवडत नाही. काय करतो मी? हेट करतो. हेट हेट काय करतो? हेट म्हणजे द्वेष करतो, त्याचा द्वेष करतो. शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? खून करू नको. इथे बसलेल्यांना मी सर्वांना विचारतो, तुम्ही खून केलाय का? खून केला असता तर आतापर्यंत तुमच्यावरती पोलीस केस केली असती आणि तुम्ही सर्व आत जेलमध्ये गेला असता. तुम्ही जेलमध्ये असता तुम्ही. परंतु ह्या ठिकाणी आम्ही दररोज खून करतो. काय करतो आम्ही? व्हॉट इज हेट्रेडनेस? हेट्रेडनेस इज मर्डरिंग. द्वेष करणे हे काय आहे? हे खून करणे असं आहे. कोणाला माहित आहे का? कोणाला माहित नाही. आणि येशू ख्रिस्त तेच म्हणतो ना, अरे मी तर ते मंदिर स्वच्छ केलं आणि तुम्ही तुमचं मंदिर कधी स्वच्छ करणार? आता मला जायची वेळ आलेली आहे. शेवटच्या दिवसामध्ये ओव्हर टाइम करत आहे, तो ओव्हर टाइम करत आहे, ओव्हर टाइम करत आहे. मंदिर स्वच्छ करत आहे आणि मंदिराचं एकमेकावरती प्रीती करा, म्हणजे तुम्ही माझे शिष्य असे इतरांना समजेल. काय व्याख्या आहे शिष्यत्वाची? व्याख्या काय आहे? व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ डिसायपलशिप? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिसायपलशिप? काय आहे डेफिनेशन? एकमेकावरती प्रीती करा. मग आम्ही सांगू का? आम्ही सांगायची आवश्यकता नाही, आम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. इतरांनी ते ओळखायला पाहिजे, आमच्यामध्ये ते दिसून यायला पाहिजे, इतरांना ते दिसून यायला पाहिजे. म्हणून मंदिर स्वच्छ करणं हे फार प्राथमिक आणि अगत्याचे आहे. तिसरी गोष्ट, हे सर्व करून त्या ठिकाणी तिथे नंतर तो सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तिथे वस्तीस राहिला. कोण आहे बेथानीस? बेथानीस कोण आहे? कोण राहतं बेथानीस? लाजरस, मार्था आणि मरिया हे तिघं राहतात. त्या ठिकाणी फार आरामात राहतो बरं का येशू ख्रिस्त. अत्यंत जे काय पाहिजे ते खायला मिळतं. अत्यंत अत्यंत फार फार त्या ठिकाणी तो रमतो. त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या रीतीने. आपल्याला काही ठिकाणी जर गेलं तर काय त्या ठिकाणी आपल्याला ऑकवर्ड होतं, बरोबर आहे. परंतु काही ठिकाणी जर आपण जर गेलो ना तर त्या ठिकाणी आपण अगदी निर्धास्तपणे आपण सर्वांचं त्या ठिकाणी आनंद आम्ही घेतो. तसा येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बेथानीस गेल्यानंतर तो आनंद घेत असे. आणि त्या ठिकाणी थकला कदाचित मरिया आणि त्या ठिकाणी मार्था पण असेल आणि त्यांनी स्वयंपाक केला का नाही मला माहीत नाही. परंतु त्या ठिकाणी थोडंसं त्यांनी खाल्लं आणि त्या ठिकाणी सकाळी पुन्हा तो निघालेला आहे. आणि वाटेवरती अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळालं नाही. मग त्याने त्याला म्हटलं, यापुढे तुला कधीही फळ नाही येवो. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. किती जणांना ही गोष्ट माहिती आहे? सत्य परिस्थिती आहे ही, सत्य परिस्थिती आहे. बेतफगे, बेथानी ह्या ठिकाणी सर्व अंजिराची झाडं भरपूर आहेत बरं का. आणि त्या ठिकाणी काय नाही, फार सोपं आहे. त्या ठिकाणी जायचं, अंजिराचं त्या ठिकाणी झाडाला फळं बघायचं आणि त्या ठिकाणी ते घ्यायचं, खायचं. एक अंजीर खाल्लं तर एकदम फ्लॅट तुम्ही त्या ठिकाणी परत तुम्हाला इतकं चांगलं हेवी असतं ते, इतकं हेवी असतं. आणि ह्या ठिकाणी चित्र काय आहे? त्या ठिकाणी त्याच्याजवळ गेलं पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळालं नाही. आज मंडळीच प्रतीक आहे हे अंजिराचं झाड. कशाचं प्रतीक आहे? मंडळीचं. मंडळीचं फळच नाहीत, नुसतं काय आहे त्या ठिकाणी? पानं आहेत. पानं तुम्ही पाहिलीत का?
अंजिराची झाडाची पानं तुम्ही पाहिलीत का? पानं पाहिलीत? कशी असतात पानं? पाहिलीत? बरं, मी तुम्हाला सांगतो आता. उत्पत्ती 3 आणि 7वं वचन. उत्पत्ती 3 आणि 7वं वचन, जर मी बरोबर असेल तर. हा, उभयतांचे डोळे उघडले. हा, आपण नग्न आहोत घडून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी वेष्टने केली. अंजिराची पानं एवढी मोठी आहेत की त्यांनी त्या ठिकाणी वेष्टन केलं आणि आपली नग्नता झाकली. का तुम्हाला नग्नता झाकावीशी वाटली? एवढे दिवस परमेश्वर येत होता, एवढे दिवस परमेश्वराशी ते बोलत होते, समोर जात होते, दोघंही समोर जात होते, परंतु परमेश्वराच्या गौरवानं त्यांना झाकलं होतं, परमेश्वराच्या प्रीतीने त्यांना झाकलं होतं. ते परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये होते, शैतानाच्या सान्निध्यामध्ये ते नव्हते. त्यांनी पाप केलं नव्हतं म्हणून त्याचं नग्नत्व त्या ठिकाणी कोणाला दिसत नव्हतं, परंतु त्यांनी आता पाप केलं त्यामुळे ते नग्न झाले. आणि म्हणून त्यांनी काय केलं? अंजिराची पानं घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं? त्याचं वेष्टन केलं आणि त्यांनी आपली नग्नता झाकलेली आहे. चर्चेसमध्ये फळं नाहीत, फक्त पानं आहेत. पानं आहेत. पानं कशासाठी? 21वे वचन, त्याच्यामध्ये 21वे वचन 3:21. चर्मवस्त्रे करून त्यास घातले. चर्मवस्त्रे, त्यासाठी त्याला आपला एकुलता एक पुत्र द्यावा लागला. आलं का लक्षामध्ये? तिथं संपलेलं नाही ते. मग पानं जर असतील, जर अंजिराचं झाड हे त्या ठिकाणी मंडळीचं प्रतीक आहे, त्या झाडावरती काय असलं पाहिजे प्रियांनो? फळ असलं पाहिजे. प्रीती आहे, धीर आहे, आनंद आहे, ही सर्व विश्वास आहे, ही फळं असली पाहिजे. ही फळं त्या ठिकाणी आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. ज्या वेळेला आमचं नूतनीकरण झालं आत्म्याचं, ज्या वेळेला आमचं तारण झालं, त्यावेळेला ही फळं आमच्यामध्ये आहेत. आम्हाला फळं बाहेरची जगातली खायची आवश्यकता नाही. हे आध्यात्मिकरित्या मी बोलतो बरं का. आम्हाला बाहेरची फळं खायची आवश्यकता नाही. बाहेरची फळं खातो म्हणून तर एवढे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येतात. आणि मग नंतर हे फळ खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि मग नंतर पळायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? अंजिराचं फळ नाही, त्या ठिकाणी तिची झाडं पानं घ्यायची, त्या पानाचं वेष्टन करायचं, ती वेष्टनं त्या ठिकाणी घ्यायची आणि त्याप्रमाणे फिरायचं. काय त्या ठिकाणी आज चर्चेसमध्ये नुसतं त्या ठिकाणी पानं आहेत. कशासाठी? जे केलेले पाप त्या ठिकाणी ते वेष्टन करून त्या ठिकाणी ते झाकण्यासाठी. फळं कोणाला नको आहेत. आज फळं कोणाला नको आहेत बरं का. फळं जायची पण आवश्यकता नाही. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, ती फळं आमच्यामध्ये आहेत, ती आम्ही सुरक्षित ठेवली पाहिजेत, त्याचा उपयोग आम्ही केला पाहिजे. विश्वास हे एक फळ आहे. काय त्या ठिकाणी वचन? जेव्हा येशू मनुष्याचा पुत्र जेव्हा येणार आहे तेव्हा त्याला विश्वास आढळेल का? आढळेल का म्हणजे शिलो चर्चमध्ये पण त्या ठिकाणी विश्वास नसणार आहे, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये विश्वास नसणार आहे, फर्स्ट चर्चमध्ये विश्वास नाही, कुठल्याही चर्चमध्ये विश्वास नसणार आहे. आढळेल का म्हणलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी येशू ख्रिस्त जेव्हा आला त्या ठिकाणी तो विश्वास काय करणार आहे? पाहणार आहे, शोधणार आहे, तो शोधणार आहे. आढळेल का म्हणजे इतकं कठीण जाणार आहे विश्वासासाठी. आणि आज आम्ही म्हणतो की आम्ही विश्वासू आहोत. आज आम्ही म्हणतो की आम्हाला विश्वास माहिती आहे. ह्या ठिकाणी सर्व स्वच्छता करायला तो त्या ठिकाणी त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. कधी आज शेवटचा आठवडा राहिलेला आहे. जर तुम्हाला फळ नाही तर तुम्ही माझे शिष्य नाही बरं का. योहान 15:8 मध्ये दिलेलं आहे, जर तुम्ही एकमेकावरती प्रीती करत नाही तर त्याप्रमाणे तुम्ही शिष्य नाहीत. आणि त्याप्रमाणे काय झालेलं आहे?
विश्वासासंबंधी पण ह्या ठिकाणी परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलेलं. पेत्र म्हणाला, हे बघ तू जे काही म्हणलेलं आहे त्याप्रमाणे ते झाड वाळून गेलं. आणि पाचवी गोष्ट काय, विश्वासासंबंधी त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आम्हाला फळं असली पाहिजेत, आम्हाला फळं असली पाहिजे. ज्या ठिकाणी नुसती सर्व आहे, आम्हाला सर्व आहे, सर्व पूर्तता, सर्व आम्हाला आहे, सर्व आहे, परंतु आमच्या मध्ये फळं नाही आहेत, फक्त पानं आहेत. पानं कशासाठी असतात तर पानं त्या ठिकाणी उत्पत्ती 3 आणि 7 मध्ये त्यांनी केलेलं पाप, ते पाप झाकण्यासाठी त्यांनी त्याची वेष्टने केली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आपलं पाप लपवून ठेवलेलं आहे. चर्चेसमध्ये पानं नकोयत, काय पाहिजे, फळं पाहिजेत. आणि ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणतो, त्या ठिकाणी त्याला म्हणाला, तुझं हे फळ कोणी खाणार नाही, तुझं झाडाचं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते येत होते, दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना त्या ठिकाणी ते झालं आणि रात्री पुन्हा बेथानीला त्या ठिकाणी ते येत असताना त्यावेळेला काय झालेलं आहे, पेत्रांनी सर्वांनी बघितलं ते झाड वाळून गेलेलं आहे. किती वेळामध्ये त्या ठिकाणी प्रकार झाला हुआ, 24 तासामध्ये? नाही, सकाळी ते जाताना त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने म्हणलं तुझं फळ कोणी खाणार नाही. पुन्हा रात्री त्या ठिकाणी ते गेले, म्हणजे किती, 12 तास? आपण 24 तास धरू. 24 तासामध्ये विश्वास त्या ठिकाणी झालेला आहे. बघा, विश्वास त्या ठिकाणी जे काही तुम्ही बोलता त्या ठिकाणी 24 तासाच्या आतमध्ये पण त्याचं रिॲक्शन, त्याचा परिणाम तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. विश्वासासंबंधी तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा जर विश्वास असेल, तुम्ही ह्या डोंगराला उपटून त्या ठिकाणी टाकला जा असं जर म्हणाला, परंतु तुमच्यामध्ये जर तुम्ही शंका धरली नाही तर त्या ठिकाणी ते होईल. शंका म्हणजे काय, त्या ठिकाणी तो द्विबुद्धीचा आहे. याकोब त्या ठिकाणी 1 अध्याय आणि 3-4 वचनामध्ये ते दिलेलं आहे. त्या ठिकाणी तो द्विबुद्धीचा आहे. तो समुद्राच्या लाटेप्रमाणे वर जातो, खाली येतो. तो द्विबुद्धीचा असून त्याने आपल्याला परमेश्वराकडनं काही प्राप्त होईल असे समजू नये. फिनिश्ड, कट आउट. नाही, मला हा विश्वास, काय विश्वास असले तर किती जणांना मी विश्वास, व्हॉट इज द फेथ, कोणाला माहित नाही. आणि सर्वात गोंधळ म्हणजे काय, इंग्रजीमध्ये फेथ लिहिलेलं आहे. इंग्रजीमध्ये बिलीव्ह, व्हॉट आर द वर्क्स दॅट वी नीड टू डू. शिष्यांनी त्याला विचारले की आम्ही काय काम करायला पाहिजे. तो काय म्हणाला, नुसतं ओनली बिलीव्ह म्हणलेलं आहे. इंग्रजी KJV मध्ये सर्व भाषांतरमध्ये ओनली बिलीव्ह म्हणलेलं आहे. बिलीव्ह म्हणजे भरोसा ठेवा, विश्वास नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी गोंधळ होतो. जो विश्वास आम्ही समजतो त्या ठिकाणी ती काय आहे, बिलीव्ह. जेव्हा ती 12 वर्ष रक्तस्राव स्त्री त्या ठिकाणी येशूकडे गेली, त्या ठिकाणी तिने स्पर्श केला, त्यावेळेला काय झालं, तिचा रक्तस्राव सुकलेला आहे. काय केलं होतं तिने, त्या ठिकाणी कोणीतरी सांगितलं, तिने बिलीव्ह केल्यानंतर ती आली, त्याप्रमाणे तिने कृती केल्यानंतर तिचा रक्तस्राव त्या ठिकाणी सुकलेला आहे असं सांगितलं. तिचं ॲनेमिया, तिचं कंडिशन, तिचं फिजिकल कंडिशन तशीच्या तशी आहे. ती अशक्ता आहे, त्या ठिकाणी तिचा तोल जातो. परंतु त्यावेळेला तिने तोंडाने त्या ठिकाणी बोललेलं नाही. त्या ठिकाणी जे काही वचन, जे आम्ही भरोसा ठेवतो हृदयामध्ये, ते आम्ही काय करायला पाहिजे, तोंडाने बोलायला पाहिजे. द वर्ड इज देअर इन द हार्ट, द वर्ड इज देअर इन द माउथ. विथ द हार्ट वन बिलीव्स. हृदयामध्ये जे वचन आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती भरोसा ठेवतो आणि तोंडाने जे काही आम्ही विश्वास ठेवले, जे काही भरोसा केलेला आहे ते आम्ही बोलतो. त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काय होतं, तारण प्राप्त होतं, हिलिंग प्राप्त होतं. आणि त्यावेळेला ती बोलली नव्हती. बोलली होती का, नाही, नुसतं स्पर्श केला नाही, आता बरी झाली, चला आता पळा. आपण असंच करतो प्रत्येक वेळेला. येशू ख्रिस्तांनी विचारलं, कोणी मला शिवलं. एवढे जण लोक आहेत, सर्वजण त्याला येतात, सर्वजण त्याला धरतात, सर्वजण त्याला स्पर्श करतात, परंतु त्यांचा स्पर्श हा विश्वासाविरहित होता. फक्त एक जण होती त्या ठिकाणी, ती विश्वासाने त्याला स्पर्श केलेला आहे. आणि केल्यानंतर त्याच्यामधनं शक्ती गेल्यासारखं, माझी शक्ती गेलेली आहे. ती घाबरली, पळून जाते, ती परत आली
येशू ख्रिस्ताला त्यांनी सर्व वृत्तांत सांगितलेला आहे. काय केलं त्यांनी? साक्ष दिलेली आहे, साक्ष तोंडाने साक्ष दिलेली आहे की असंच होतं, कोणीतरी मला सांगितलं, त्यानंतर मी आले आणि त्यानंतर मी हे केलं आणि त्यानंतर मी बरी झाले. येशू ख्रिस्त मी बरी झाले. आणि त्यानंतर तो काय म्हणतो? येशू ख्रिस्त काय म्हणतो? जा मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. सुरुवातीला बोलला नाही तो, तिचा रक्तस्राव थांबला होता ना, त्यावेळेला त्यांनी बोलायला पाहिजे का? त्याला माहित नव्हतं? त्याला माहित होतं. भरोसा करणं, त्याच्यावरती क्रिया करणं, आणि ती क्रिया संपुष्टात जेव्हा होते त्यावेळेला तो विश्वास निर्माण होतो आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त म्हणतो, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी विश्वासासंबंधी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. 24 तासामध्ये त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी शिकवणे. 1-2 मिनिटं घेतो. दोघं शिष्यांना सांगितलं, जा गाढवीला आणि त्याच्यासोबत असलेलं शिंगरू त्याला त्या ठिकाणी जे आहे गाढव त्याला घेऊन या. त्यांनी आईला आणि त्या लेकराला विभक्त केलं नाही. मग देव आहे तो जाणतो. प्रीती त्यांनी विभक्त केली नाही. आईपासून त्यांनी त्या लेकराला विभक्त केलं नाही. त्या ठिकाणी असू दे म्हटलं, ते पण असू दे, तू पण आहे. तिसरं वचन आहे क्रूसावरती कोणी नाही त्याच्या आईकडे, कोणी नाही. त्या ठिकाणी तो वरून खाली बघतो आणि त्या ठिकाणी फक्त योहान आहे आणि ज्याच्यावरती तो प्रीती करत असे आणि त्या ठिकाणी त्याची आई आहे. विधवा आहे, थकलेली आहे. सर्व तिने बघितलेलं आहे दिवसभर काय चाललं, फटके मारले. आपल्या लेकराला त्याने बघितलेलं, खिळे मारलेले आहेत काट्यामधनं. काय पाणी देतात. अरे किती वेळा ह्याने मला पाणी मागितलं त्या ठिकाणी आणि किती वेळा तरी मी माझ्या लेकराला पाणी पाजलं. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याच्या कुचीवरनं हात फिरवला. परंतु आजही माझ्या लेकराला काहीच देत नाही, काहीच देत नाही, काहीच देत नाही. तिने सर्व पाहिलं आणि ती थकलेली आहे आणि त्यावेळेला त्याला कोणी नाही. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो? बाई पहा तुझा पुत्र आणि मुला पहा ही तुझी आई. त्याने विभक्त केलं नाही. ह्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी का त्या ठिकाणी विचार करा थोडंसं, का त्या ठिकाणी शिंगरू त्या ठिकाणी गाढवी कशाला पाहिजे? त्या ठिकाणी शिंगरू आहे ना, पण त्या गाढवीच्या शिवाय त्या ठिकाणी शिंगरू त्या ठिकाणी शांत बसलं असतं आणि त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी शांततेने घेऊन जाऊ दिलं असतं का? नाही, नाही, नाही. प्रेमळ आहे तो, प्रेमळ आहे, मंदक्रोध आहे, दयाळू आहे. तो सर्वदाच दोष देत न राहणारा असा परमेश्वर आहे. आणि त्यावेळेला तो चाललेला आहे, सर्वजण त्या ठिकाणी करत आहे आणि त्या ठिकाणी ते म्हणत आहे, होसाना होशियाना, आम्ही बंधनामध्ये आहोत रे, आम्ही बंधनामध्ये आहोत, आमची सुटका तू कर. आणि त्या दिवशी त्यांनी सुटका केली. आणि ह्या ठिकाणी त्यांनी आपल्या आईचा आदर त्या ठिकाणी कसा आहे त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. 3ऱ्या वाक्यामध्ये आपण पाहतो 7 जी शब्द येशू ख्रिस्तांनी त्या ठिकाणी क्रूसावरती सांगितले त्यापैकी 3ऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे आपली आई, त्याचे भाऊ बंध पण त्या ठिकाणी पळून गेलेले, ते शिष्य पण पळून गेले, सर्व पळून गेले. कोणी त्याच्यावरती भरोसा ठेवत नाही, कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि अशा रीतीने ह्या ठिकाणी हा जो रविवार आहे यरुशलेममध्ये तो आनंदाने प्रवेश करत आहे. परंतु हा शेवटचा आठवडा असून त्याच्या मिनिस्ट्रीचा स्वच्छतेचा अभियान ह्या ठिकाणी परमेश्वराने येशू ख्रिस्ताने केलं. आणि त्या ठिकाणी आम्हाला कित्ते दाखवून दिलेत, कित्ते घालून दिलेत. आम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. देव करू ह्या वचनावरती आज परमेश्वरांनी आमचे डोळे उघडलेत, आम्हाला आशीर्वादित केलं. याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हो प्रभू, आज एका वेगळ्या दृष्टिकोनातून जे पवित्र आत्म्यात तुला हवं होतं त्याप्रमाणे तू आमचे कान उघडणी केलेले आहे, आमचे डोळे तू उघडलेले आहेस, आमचं हृदय तू उघडलेले आहेस. प्रत्येक वेळी आम्ही तुझं ऐकलं पाहिजे, तुझा आदर आम्ही केलं पाहिजे, सौम्य लीन असलं पाहिजे.
आमच्या मंदिराची स्वच्छता आम्ही दैनंदिन दररोज केली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही प्रीतीमध्ये विश्वासामध्ये आम्ही राहिलं पाहिजे. प्रभू आम्ही फळं त्या ठिकाणी आम्ही फळं दिली पाहिजेत. फळं आहेत आमच्यामध्ये, तेच आम्ही जोपासून आम्ही त्याच्यावरती त्या ठिकाणी ते चांगल्या रीतीने तुम्ही अधिक फळ देणार नाही. माझ्या पित्याचे गौरव होते. परंतु जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही अधिक फळ द्याल. का फळ नाही? नुसती झाडाला पानं आहेत, नुसतं हिरवगार आहे. नुसतं हिरवगार असून काही उपयोगाचं नाही. ह्या ठिकाणी तो मला दाखवून दिलेला आहे. तो कर देणारा त्या ठिकाणी जक्काई त्या ठिकाणी सर्व हिरवगार होता. तो सर्व त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पूर्तता होती. पण तो येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन बघितलं आणि त्या ठिकाणी म्हणाल, त्वरा कर खाली ये, त्वरा कर खाली ये, आज मी तुझ्या घरामध्ये येणार आहे. आणि त्याप्रमाणे तो त्याच्या घरामध्ये गेला आणि त्याला तारण प्राप्त झालेला आहे. तो म्हणाला, माझ्या घरामध्ये जेवढं काय आहे तेवढं मी सर्व अर्ध त्या गरिबांना देतो आणि ज्यांचं मी घेतलेलं आहे त्यांना मी दुप्पट रीतीने मी वाढतो. काय झालेलं आहे त्यांनी? काय झालेलं आहे? नुसती त्याच्या घरामध्ये पानं होती, नुसती त्याच्या जीवनामध्ये हिरवीगार पानं होती, त्याला फळं नव्हते. परंतु ज्या वेळेला तो खाली आला आणि येशू ख्रिस्ताने म्हणले, ये त्वरा कर खाली ये, आज मला तुझ्या घरामध्ये यायचं आहे. परमेश्वराची योजना आहे. तो आमच्या घरामध्ये येणार आहे. तो आमच्या घरामध्ये येऊ इच्छितो. तो त्या ठिकाणी दरवाजा त्या ठिकाणी प्रकटीकरणामध्ये बाहेर उभारून त्या ठिकाणी दरवाजा ठोठावत आहे. कडी कुठं आहे? कडी आत आहे. तो दरवाजा ठोठत आहे, म्हणत आहे की मला आत यायचंय, तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये यायचं आणि तुमच्यासोबत भोजन करायचंय. परंतु कडी आत आहे आणि जो कडी उघडतो आणि दरवाजा उघडतो त्याचबरोबर त्या घरामध्ये मी जाईन आणि त्या ठिकाणी मी भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेन. होय प्रभू, आम्ही कधी कडी लावणार नाही. आम्ही सतत ते दरवाजा उघडत ठेवणार आहे तुझ्यासाठी. तू ये आमच्या घरामध्ये ये, आम्हाला तुझ्यासोबत भोजन करायचं आहे. ह्या लेकरांवरती आशीर्वाद पाठव. आज ते म्हणत आहे, होशियाना होशियाना, हे आमच्या राजा, तू सौम्य आहेस, लीन आहेस, दीन आहेस. जसा तू आहेस त्याप्रमाणे, जसे आम्ही आहोत त्याप्रमाणे आमचा स्वीकार तो करतोस. आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर तू आमचा स्वीकार केलेला आहेस. आज आम्हाला तुझ्या पंखाखाली तू घे, आम्हाला तू आशीर्वादित कर. येणाऱ्या दिवसांमध्ये काय महत्त्व आहे त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवसांचं, ह्या आठवड्याचं, हे आम्हाला सांग आणि आम्हाला तू आशीर्वादित कर. इथे जमलेले सर्व जे कोणी आजार आहेत त्यांना तू स्पर्श कर. जे कोणी ज्यांना कुठल्या गोष्टींची आवश्यकता सर्व त्यांच्या पूर्तता तू कर. त्यांच्या प्रार्थना तू ऐक. त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडतो. आणि पुढच्या त्या ठिकाणी माउंट डे आणि त्या ठिकाणी गुड फ्रायडे आणि त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा ईस्टर संडेला ह्या ठिकाणी तुंब गर्दी असावी तुझा गौरव देण्यासाठी. तुझा पवित्र आत्मा ह्या ठिकाणी वास करत आहे आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा जे आले नाहीत त्यांच्यावरती पण तू आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा त्याच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो म्हणतोय. आमेन.